रोज रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता ईडब्ल्यू चे पोरं, एसीबीसी चे पोरं 2014 पासूनचे करून तुले एसीबीसी अडचण नाही राहिली काही. आता ईडब्ल्यूचा इश्यू होता, ईडब्ल्यूचा फक्त इश्यू होता. ईडब्ल्यू काय झालं की ईडब्ल्यू कडे एसीबीसी आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे आधी संख्यामध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतले. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा, तर ती आपण कार्यवाही सुरू केली. त्यांना आता आपण कायम स्वरूपी दाखल करून त्यांचे पगार एसी त्या ईडब्ल्यूचे थांबले. काय झालंय ईडब्ल्यूचं काय झालंय की त्यांच्या परीक्षा झाल्या पण त्या एसीबीसी आल्या, त्या वर्षाचा दाखला त्यांना मिळत नाही आता. म्हणून त्या एसीबीसी मध्ये ते पात्र होत नाही आणि ईडब्ल्यूला पात्र होत नाही. आता कायद्याप्रमाणे जरा तो फायदा देता येत नाही ईडब्ल्यू सरांना. त्यांना मी काय सल्ला दिला होता, आता इथं पुन्हा याच्या समोर चर्चा नको, मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला. काय काय आपले पुरं नाही, त्याचे आधी संख्या पद निर्माण करून टाका. त्याचे आधी संख्या पद निर्माण करा. लावून दिलं ईडब्ल्यूचं जे तुम्ही साहेब सांगितलं ना, त्याची लेखी परीक्षा झाली, फिजिकल झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग दादानी काही सूचना केली, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्या पद तयार करून नियुक्ती दिली. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव आता दिलता. त्यावेळी एसीबीसी नव्हतं, पण त्यावेळी एसीबीसी नव्हतं. नाही आलं होतं साहेब, त्याचे सगळे फक्त डॉक्युमेंट ईडब्ल्यूच होते त्यावेळी, फक्त ईडब्ल्यूच होतं. ईडब्ल्यूएस होतं आणि एसीबीसी आलं नाही, ते नंतर आलं. 28 फेब्रुवारी 2024 ला साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादानी आम्हाला पाठवलं होतं. शंभूराजे देसाई आपण त्याच्यात असं करू, एक बैठक लावा ना. आपण असं करू, आधी संख्या पद निर्माण करू. कारण त्या पोरांचे निवडी झालेले, त्यांचं नुकसान कशामुळं? बरोबर. आणि आपल्या इथं तोच आणि ते असून किती 150-200 ईडब्ल्यूएस मध्ये जे सिलेक्ट झाली मुलं आहेत त्यांना एसीबीसी लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही. म्हणून त्याला आधी संख्यापद निर्माण करावा हा एक प्रस्ताव होता आपल्या समोर. त्यातून ते सामावून राहिले. ईडब्ल्यूएस मध्ये मुलं सगळी आहेत तर ते पास झालेली आहेत. फक्त ते एसीबीसीच्या दाखल्यामुळे राहिलं सर त्यांचं काम. त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं. आता काय करा, त्याचे आधी संख्या पद निर्माण करा त्याची. आणि दादाने आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना, ती मंत्रालयाची मागणी सांगतो. सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत, महाज्योती, सारथी, बार्टी आणि केआरटीआयस आहेत. पण ह्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो. आणि ओबीसी साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली, वनआरटी म्हणून. आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो. आणि सुमंत भागे साहेबांच्या अंडर सर्वोच्च समान धोरण समिती आली, प्रत्येकाला 300 कोटी दिले जातं. आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काय काही योजना ज्या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात त्याला भारत सरकार अनुदान मिळतं. म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादांनी आता मागणी म्हणून तो सामाजिक सध्या ते सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा हा बी प्रस्ताव दिला आता. तो फक्त आता सीएम साहेबांकडे अर्ज सँक्शन करू का आपण तो स्वतंत्र प्रस्ताव करणं, कारण त्याला मनुष्यबळच नाही आज. तुम्ही याच्यात सोपंच करा. दादांची मागणी योग्य, आम्हाला स्वतंत्र तुम्ही सोपं करा. पोरं शिकलेले, निवडी झालेल्या, विशेष बाब सरकारला अधिकार आहे, तो राईट आहे त्यांच्याकडे. आधी संख्या पद निर्माण करून टाका ते पूर्वलक्षीप्रमाणे, आणि ते समाविष्ट होऊन जातील ते पोरं. ईडब्ल्यूसी मुळे ते महावितरण परिसर बसतील, ईडब्ल्यूसी एसीबीसी दोन्ही पण घ्या. महावितरणाला बसतील मुलं ते. पोलीस भरती नाही, फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे. पोलीस भरती सांगलीचं उदाहरण दादा जाणून घ्या तुम्ही एकदा. तुम्ही तरी पण ते जाणून घ्या. पोलीसचे ना पीएस आहेत ते. साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे. पोलीस शिपाई वगैरे पोलीस विभाग सगळे 400 आहे ना, माझ्याकडे अर्ज आहे. 2,000 नाही आहे, 444 आहे. मला माहिती, मी रोज पाहतो पुढे भेटून मला. दादांनी आता सांगितलं ना, पुरवण्याशी सांगितलं, सांगलीमध्ये दाखला मिळालाय पण व्हॅलिडिटी दिली नाही. पोरग पीएसआय झाले, दिग्विजय मोरे त्याचं नाव आहे. ठीक आहे. ते आधी संख्या पद निर्माण करून ते विषय विखे पाटील साहेब ते संपून घ्यायचे बीसीचा प्रस्ताव तयार करून घ्या ईडब्ल्यूएस मधून आपल्याकडे पाठवून सीएम साहेबांना ते तुमचे जे कागद आहेत ते आणा द्या. लेखी दिलंय पत्र, परत त्यांना द्या. आपल्याला आता आपला विषय राहिलाय आपल्याला, कारण पटापट उरकायला लागेल. वेळ माझ्याकडे बी आज कमीच आहे, कारण आराम करायला खूप